भोरचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि सलग 6 वेळा आमदार राहिलेले अनंतराव थोपटे यांच्यावर आज अत्यंत शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनानं पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे। शुक्रवारी सकाळी भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडले। संपूर्ण भोर तालुका आज आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी रस्त्यावर उतरला होता। विठ्ठल विठ्ठल नामघोष आणि अनंतराव थोपटे अमर रहे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। ग्रामीण भागातील शिक्षण, सहकार आणि विकासाचे एक मोठे नवे पर्व आज संपले। महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीनं बंदुकीच्या फैरी झाडून आणि शोकधून वाजवून या महानेत्याला शासकीय मानवंदना देण्यात आली। या अंत्यसंस्कारासाठी राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर, हजारो कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। काँग्रेस विचारधारेप्रती असलेली निष्ठा, साधी राहणी आणि जनतेशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध यामुळे थोपटे साहेबांनी लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते। त्यांच्या जाण्यानं भोर तालुक्याच्या राजकारणातील एका सुवर्ण युगाचा अंत झाल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली। सलग 6 टर्म आमदार म्हणून काम करत असताना त्यांनी भोर, वेल्हे आणि मुळशी भागात विकासाची गंगा आणली। त्यांच्या कार्याचा हा वारसा सदैव प्रेरणा देत राहील। शिवशाही न्यूज परिवारातर्फे थोर नेते अनंतराव थोपटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, सातारा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।